अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आपण भरपूर कथेमध्ये ऐकलेलं आहे की चांगलं कर्म केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते, मृत्यूनंतर मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो। पण खरेच हे होतं का बरं? तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल आणि हे आहे ना, याचं उत्तर आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत। असं म्हणतात ना की आपण निस्वार्थपणे केलेलो कुठलंही सत्कार्य असेल ना, ते कधीच वाया जात नाही। ते केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला ते फळ देऊनच जातं ना। बघा, हा दृढ विश्वास आहे ना, तो प्रत्येकाचा असावा आणि नक्कीच ते फळ आपल्याला मिळत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा हे फळ नक्की मिळतं कुणाला, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे असा या पृथ्वी तलावर एक सुद्धा मनुष्य नसेल की त्याला पांडवांची स्वर्गयात्रा माहीत नसेल। बघा, या महाभारताचं युद्ध संपल्यानंतर पांडवांनी 36 वर्ष त्या हस्तिनापुरावरती राज्य केलं ना। जेव्हा पांडवांचं राज्य चालू होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलिरामानं त्यांच्या शरीराचा त्याग केला आणि हे सगळं पाहून पांडव आणि द्रौपदीनं शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आता पांडवांना वाटलं होतं की आम्ही धर्माचं कार्य केलेलं आहे, आता आम्हाला स्वर्गप्राप्ती होणार, आता आम्हाला स्वर्ग मिळणार। पण सर्वांना स्वर्ग मिळाला का बरं? बघा, तुम्ही कधी पाहिलेलं आहे का की पांडव स्वर्गामध्ये गेले की नरकामध्ये गेले की कुठे गेले, हे तुम्हाला माहीत आहे का? बघा, हे 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले होते ना, पण ते कधीही स्वर्गात पोचू शकले नाही, ही वास्तव स्थिती आहे। पण या 5 पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिर होता ना, तोच स्वर्गाच्या रस्त्यावर चालला। म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तिथे गेल्यावरती पाहिलं की दुर्योधनाने इतकी पापे करून सुद्धा तो स्वर्गात पोचलेला होता। त्याला प्रश्न पडला की पांडवांनी धर्माच्या रस्त्यावरती चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का आला नाही बरं? आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्ग का मिळाला बरं? म्हणजे 18 दिवस चाललेल्या त्या महाभारताचं युद्ध आणि दुर्योधनाच्या मृत्यूनंतर ते संपलं ना। हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धांच्या रूपांमध्ये ओळखलं जातं ना। म्हणजे एवढं भीषण युद्ध होतं की पक्षीसुद्धा त्यामध्ये उरले नव्हते। या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आहेत ना आणि गांधारीला या राजमहालातील जीवन नकोसं झालं होतं। त्यामुळं त्यांनी राजमहाल सोडला आणि ते जंगलात जाऊन राहू लागले। इकडे हळूहळू श्रीकृष्ण भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा तो यदुवंश संपलेलाच होता ना। त्यामुळं श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागल्यामुळं त्याचं निमित्त होऊन श्रीकृष्ण सुद्धा आपली लीला संपून निघून गेले। पांडव त्यावेळी हस्तिनापुरात राज्य करत होते आणि 36 वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवर त्यांचं आता कार्य संपलेलं आहे। आता आपल्याला पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षितला हस्तिनापूरचा नवा राजा म्हणून घोषित केला। महर्षी वेदव्यासांची ही आज्ञा घेऊन पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन त्या स्वर्गाच्या यात्रेला निघाले। स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनानं मोहापोटी तो धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं। यात्रेदरम्यान 5ही पांडव कितीतरी नद्या, डोंगर, समुद्राची यात्रा करत
त्या लाल सागराजवळ पोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्यबाण सोडून द्यायला सांगितलं. बघा, लक्ष देऊन ऐका. आपण चांगलं कर्म का करायला हवं? कारण त्यांचं कामसुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं ना. अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश बाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले. कुत्रासुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाला. जेव्हा पांडवांनी या कुत्र्याविषयी विचारलं ना, तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, कुत्रा त्यांच्यासोबत प्रामाणिक आहे म्हणून तो त्यांच्याबरोबर जात आहे. त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेनं त्या उत्तर दिशेकडून सुरुवात केली. उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिलं आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला. रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचं दर्शन घेतलं. पण पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणं द्रौपदीला भरपूर अवघड होतं आणि त्यामुळं भीमानं एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला, ज्याच्यावर चालून द्रौपदीनं सरस्वती नदी पार सुद्धा केली. असं म्हटलं जातं की माणा गावामध्ये ती सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ना. आपण जर कधी तिथे गेला असाल ना, तर तो दगड आजसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. आणि ज्याला आता आपण भीमपूळ या नावानं सुद्धा ओळखतो. थोडं दूरपर्यंत चालल्यानंतर वर चढणं भरपूर कठीण जात होतं. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली की मी प्रत्येक वेळेस सर्वात पुढे जाऊन अगोदर सर्व बघत असते, म्हणून या वेळेस देखील मी पुढे जाऊन मार्ग बघते. ती पुढे जाते आणि तेवढ्यात तिचा दगडावरून हात सुटून ती पडते. हे पाहून भीमानं युधिष्ठिराला विचारलं की द्रौपदीनं आजपर्यंत कोणतंही पाप केलं नाही, तरीही तिच्याबरोबर असं का झालं बरं? तेव्हा युधिष्ठिर भीमाला म्हणाला, द्रौपदी 5 भावंडापैकी अर्जुनावर खूप जास्त प्रेम करत होती, त्यामुळे ती स्वर्गात पोचण्या अगोदर खाली पडली. एवढं बोलून युधिष्ठिरानं द्रौपदीकडं न पाहता त्यांची यात्रा चालू ठेवली. असं म्हणतात ना की स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली, पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही. ती खाली पडू लागली. तेव्हा भीमाने तिला आधार दिला. त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली, सगळ्या भावांमध्ये भीमानं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी म्हणून होण्याची इच्छा आहे. बघा, आपल्याला हे निरूपणाचं सार आहे ना, ते प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. आपण पाहत आहोत स्वर्ग कोणाला मिळतो? म्हणजे पांडवांनी एवढं पुण्य केलं तरी त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली नाही. म्हणजे बघा, ज्यावेळी भीमानं त्या पत्नी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली ना, त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर नकुळाला एके ठिकाणी खूप सुंदर फुलं दिसली. ती फुलं घेण्याचा मोह त्याला झाला. त्यानं आपल्या भावांना ते सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, तुला दृष्टीभ्रम होत आहे. तिथे फुले नसून खूप मोठी दरड आहे. पण नकुलने आपल्या भावांचं न ऐकता त्या फुलांकडे झेप घेतली. जसा तो फुलांकडे जाऊ लागला तसा तो खाली पडला. तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही. तेव्हा भीमानं युधिष्ठिराला कारण विचारलं. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, नकुलला त्याच्या सुंदर असण्यावरती खूप गर्व होता. या कारणामुळं तो सुद्धा स्वर्गामध्ये पोचू शकला नाही. थोडा अंतर पुढे गेल्यानंतर सहदेवाला असं जाणवलं की नकुल त्याला आवाज देत आहे. तेव्हा त्यानं आपल्या भावांना सांगितलं की नकुलचा मृत्यू झाला नसून तो इथेच आहे, पण त्याचे भाऊ मात्र ते मानायलाच तयार नव्हते ना. युधिष्ठिरानं त्याला हे पटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तेव्हा तो सदैव म्हणतो की तसंही आम्ही तुमचे सख्खे भाऊ नाही, आम्ही तुमचे चुलत भाऊ आहोत ना, त्याच्यामुळं तुम्ही आमच्याशी प्रेम करत नाही.
असं म्हणत नकुळ नकुळ म्हणून तो पळू लागला आणि तो देखील खाली पडला. तेव्हा भीमानं पुन्हा युधिष्ठिराला त्या सहदेवाच्या पापाविषयी विचारलं. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले ना, सहदेवाला आपल्या विद्वत्तेवर घमंड होता, त्यामुळं तो कोणालाही त्याच्या बरोबरीचं समजत नसे. त्यामुळं सहदेवाची ही दशा अशी झाली आहे. यापुढे थोडं पुढं गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसेनासा झाला. तेव्हा अर्जुन म्हणाला की पुढचा मार्ग मी दाखवणार, कारण ज्या प्रकारे युद्धामध्ये मी सर्वात पुढे राहून सर्वांचं नेतृत्व केलं होतं ना, त्याच पद्धतीनं येथे देखील मार्ग पुढे शोधून काढण्याची ही माझी जबाबदारी आहे. अर्जुनानं तो रस्ता पार करण्यासाठी इच्छाश्रांचा उपयोग केला. युधिष्ठिर, कुत्रा आणि भीमानं तो रस्ता सुद्धा पार केला, पण अर्जुन मात्र तो रस्ता पार करू शकला नाही. अर्जुन सुद्धा खाली पडला. त्याचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाले, अर्जुनाला त्याच्या पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप जास्त गर्व होता. त्यानं म्हटलं होतं तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपून टाकेल, पण असं झालं नाही ना. आणि हेच कारण आहे, त्यामुळं आज अर्जुनाची अशी दशा झालेली आहे. सगळ्या भावांच्या पापांचा हिशोब देत युधिष्ठिर आहे ना, तो कुत्रा आणि भाऊ भीमाबरोबर पुढे पुढे जात होते. पण पुढे गेल्यानंतर खूप दलदलीचा रस्ता. कुत्रा आणि युधिष्ठिर बाहेर पडले, मात्र भीम त्यातून बाहेर पडू शकला नाही. तो त्या दलदलीमध्ये बुडाला. तेव्हा भीमानं युधिष्ठिराला विचारलं. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, तू खूप क्रोधी होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास. हेच कारण आहे ना की तुझी अशी दशा झाली आहे. त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला. त्याची यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोचले. तेव्हा त्यांना दरवाजाजवळ धर्मराज भेटले. देवराज इंद्रांना आपल्यासमोर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाले, त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले, त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन या. त्यानंतर इंद्राने युधिष्ठिराला सांगितलं, त्यांचे भाऊ आणि द्रौपदी हे शरीर सोडून पहिलेच येथे पोचलेले आहेत आणि युधिष्ठिराला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली. देवराज इंद्र आणि युधिष्ठिराला म्हणाले की तो कुत्रा त्यांच्यासोबत स्वर्गात जाऊ शकत नाही का? त्यावर युधिष्ठिर इंद्राला म्हणाले की हा कुत्रा सुद्धा स्वर्गात जाणार. खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर जेव्हा युधिष्ठिरानं हे मान्य केलं नाही, तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ता भर युधिष्ठिर प्रामाणिक समजत होते ना, ते यमराज होते. आणि युधिष्ठिराचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन इथून निघून गेले. त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले. जेव्हा युधिष्ठिर स्वर्गामध्ये पोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावरती बसलेले आहेत. युधिष्ठिराने तेव्हा इंद्राला त्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटं आणि अर्धमाची साथ दिली होती, पण अर्जुन आणि भीम यासारख्या योद्धांना न घाबरता आपली हार समोर दिसत असताना सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केलं होतं ना, त्याला तिथे वीरगती प्राप्त झाली होती. त्या पराक्रमामुळं त्याला आज हे स्थान मिळालेलं होतं. युधिष्ठिरानं पाहिलं की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तिथे नाहीत. तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे ना, त्यांना सुद्धा त्या लोकांमध्ये स्थान पाहिजे. आपल्या भावांपेक्षा मोठं माझ्यासाठी काहीही नाही. त्यानंतर देवराज इंद्रानं
यम राजाबरोबर त्यांना पाठवलं आणि यम राजाबरोबर चालता चालता युधिष्ठिर अशा एका रस्त्यावर पोचले ना, जिथे खूप अंधार होता. चारी बाजूंनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शवसुद्धा पडलेले होते. म्हणजे रस्त्याच्या अडचणींना वैतागून युधिष्ठिरानं देवदूताला विचारलं, या रस्त्यावर पुढे जाऊन अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे बरं? त्याच्या उत्तरामध्ये या यमराजानं युधिष्ठिराला सांगितलं की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत. यमराज म्हणाले की मला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकाल ना, तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल. त्यामुळं जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का? जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळतात तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले, जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते. युधिष्ठिरानं त्यांना नावं विचारली तर त्यांनी त्यांचं नाव कर्ण, अर्जुन, नकुळ, सहदेव, भीम आणि द्रौपदी असं सांगितलं. तेव्हा युधिष्ठिराने त्यांना सांगितलं की मला माझ्या भावांना आणि द्रौपदीला भेटायचं आहे. तेव्हा त्यांना पुढे नेलं गेलं. सर्वात पहिलं त्यांना द्रौपदी दिसली. तेव्हा युधिष्ठिरानं पाहिलं की द्रौपदीला अग्नीवरती उभं केलं गेलं आहे. हे पाहून युधिष्ठिर म्हणाला की हा अन्याय आहे. तिनं कोणतंही पाप केलेलं नाही, उलट तिच्यासोबत पाप झालेलं होतं. तेव्हा यमराज म्हणाले, नाही धर्मराज, तू विसरलेला आहेस की त्या पांचाळीनं दुर्योधनाचा अपमान केला होता. तिनं दुर्योधनाला आंधळा म्हटलं होतं. तिने दुर्योधनाबरोबरच कर्णाचा देखील अपमान केला होता. तिनं सर्वांसमोर कर्णाला सुतपुत्र म्हटलं होतं आणि त्याचा अस्वीकार केला होता. त्याचं सुडाची ही आग्नी आहे. पुढे गेल्यावर ती त्याला दिसली की ती कुणाच्या तरी मुखामध्ये बाण मारले जात आहे. तेव्हा त्यानं यमराजाला विचारलं की हे कोण आहे? तेव्हा यमराजाने सांगितलं, हा तो आहे की ज्याच्यामुळं श्वानाच्या तोंडामध्ये बाण मारले गेले होते आणि ज्याच्यामुळं एकलव्याला आपली शिक्षा सोडावी लागली होती आणि अंगठा त्यागावा लागला होता. तो अर्जुन आहे. अर्जुनामुळं एकलव्याला खूप काही सहन करावं लागलं आणि ते सोडावं सुद्धा लागलं. त्याचं पाप आहे ना, त्या अर्जुनाला आज त्या परिस्थितीसाठी जबाबदार आहे. पुढे युधिष्ठिरानं पाहिलं, त्याला समोर भीम दिसला. त्यानं पाहिलं की भीमाला देखील खूप वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्याचं कारण यमराज यांनी सांगितलं की भीमानं अनितीनं दुर्योधनाला मारलं होतं. आणि या यमराजानं युधिष्ठिराला विचारलं की तुला नकुळ आणि सहदेवायतला पाहायचं नाही का? तेव्हा युधिष्ठिरानं सांगितलं की ते माझ्या मुलांप्रमाणे आहेत, मी त्यांची अशी दशा पाहू शकत नाही. तेव्हा यमराज म्हणाले, ठीक आहे, आपण आता स्वर्गात जाऊया. या ऐकून युधिष्ठिर यमराजाला म्हणाले, तू परत जा, मी माझ्या भावांना सोडून कुठेही जाणार नाही. यमदेवानं ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली. काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोचतात. इथे युधिष्ठिर होते ना, तेव्हा युधिष्ठिरानं देवराज इंद्रांना विचारलं, हे सगळं काय आहे बरं? तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितलं की तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता. त्यामुळं युधिष्ठिराला या धोक्यामुळं काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे. आता त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे, जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत. त्यानंतर युधिष्ठिरानं देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीर सोडून दिलं आणि दिव्य रूप धारण केलं. त्या रूपामध्ये बघा स्वर्गात सुद्धा पोचले, जिथे अर्जुन, नकुळ, सहदेव, भीम त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. युधिष्ठिरानं पाहिलं की जिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होते. युधिष्ठिरानं पाहिलं की भीम वायू देवतेंच्या जवळ बसले आहेत. नकुळ आणि सहदेव अश्विनी कुमारांच्या जवळ बसलेले होते
आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर आनंदित झाला. तिथे त्यांना आपले सर्व भाऊ भेटले, शिवाय कौरवही भेटले. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले ना की आज इथे तुमचे 106 भाऊ स्वर्गामध्ये आहेत. हेच जर तुम्ही पृथ्वीवरती मिळून मिसळून राहिला असता तर त्या धरतीला देखील स्वर्गच बनवला असतं ना. युद्ध हा नेहमी अंतिम प्रयत्न असतो. पहिला प्रयत्न नेहमी प्रेमच हाच असतो ना. प्रेमाने सर्व काही जिंकता येतं. जेव्हा माणसामध्ये प्रेम येतं तेव्हा त्याच्यासोबतच करुणासुद्धा येते. जेव्हा माणसासोबत करुणा असते ना तेव्हा एकमेकांच्या गरजा ते समजू लागतात, आणि गरजा समजू लागल्यानंतर एकमेकांचे महत्त्व लक्षात येतं आणि एकमेकांचे दुःख समजू लागतात. एकमेकांच्या निर्णयाचं सन्मान करू लागतात. म्हणजे जिथे एक दुसऱ्याविषयी सन्मान आहे ना तिथे युद्धासाठी कधीच जागा नसते. पण तुम्ही पृथ्वी लोकावर असताना हे सर्व ऐकलं नाही, हे समजून घेतलं नाही, म्हणून युद्धाची निर्मिती झाली ना. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल ना, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वर्गप्राप्ती असते, पण आपण कसे कर्म करावे. जर आपण इथेच समजूतदार झालो, इथेच जर नम्र झालो ना तर मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गप्राप्तीच होणार आहे, यामध्ये काहीही शंका नाही. म्हणजे ज्याप्रमाणे पांडवांनी धर्माचंच कार्य केलं ना म्हणूनच सर्वांना स्वर्गप्राप्ती झाली. त्यामध्ये युधिष्ठिरानं पाप कमी केलेली होती, म्हणजे पाप केलेलीच नव्हती. आणि अर्जुन भीम यांच्यामध्ये काही दोषसुद्धा असतील म्हणून त्यांना थोड्या वेळानं स्वर्गप्राप्ती झाली. पण स्वर्गप्राप्ती झालीच ना जर आपण जीवनामध्ये धर्माचं कार्य केलं ना तर आपल्या जीवनामध्ये भक्ती निर्माणच होणार आहे. ती वेगळी भक्ती करावी लागणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये कोणतंही काम करताना आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान असायला हवं. आणि हे समाधान मिळतं कधी बरं? जेव्हा आपण भगवंताचं कार्य करतो, भगवंताला आवडणारं कार्य करतो. आजच्या युगामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं बरं? जे मिळालं आहे त्याचा आनंद घेणं, आणि दुःख म्हणजे मला अजून हवं आहे अशी सतत अपेक्षा करणं. कोणीतरी म्हटलं आहे ना, सोनं हातात असताना पितळेचा मोह बरा नाही. आणि सध्या या AIचा ट्रेंड सुरू झालेला आहे ना, तोच ट्रेंड सुरू होऊन संपत आलेला आहे. आणि या AIच्या एडिट केलेल्या फोटोंवरून असं सुद्धा दिसून येतं की लोकांना खोट्या गोष्टींमध्ये जास्त आनंद भेटतो, आणि खरं नको नको वाटतं ना, मग तो माणूस असो वा फोटो असो. पण एक सत्य हेही आहे की खोटं कितीही सुंदर दिसत असलं तरी त्याची चमक फक्त थोड्या वेळेपुरतं असते. म्हणून आहे त्यात सुखी राहा. निसर्गानं प्रत्येकाला सुंदर बनवलेलं आहे. या खोट्याच्या मायावी जाळ्यामध्ये अडकण्यापेक्षा खऱ्याचा स्वीकार करायला सुरुवात करा. जर तुम्ही पांडवांप्रमाणे धर्माचं कार्य केलं ना तर वेगळी भक्ती करावी लागणार नाही. श्रीकृष्ण स्वारी तुमच्या घरी येऊन बसतील, तुमच्या घरामध्ये येऊन विराजमान होतील. धर्म करा रे धर्म करा, तेणे देव येई घरा, तेणे देव येई घरा. अभंगामध्ये सुंदर वर्णनसुद्धा आलेलं आहे. जर आपण धर्म जर केला ना तर आपल्या घरामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करा. दुसऱ्याला कधी दुःख देऊ नका. हीच खरी आयुष्याची भक्ती आहे, आणि ही आपण कर्माने करायला हवी. तरच आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल. जय जय रघुवीर समर्थ.